हॅलो मित्रांनो, बघा हा क्वेश्चन वाचून घ्या. घड्याळावरतील क्वेश्चन आहे. जर तुम्हाला घड्याळावर क्वेश्चन आला तर काय कराल? त्याचं एक सूत्र आहे. समजा तुम्हाला एक कोन काढायचा आहे. बघा, ते कोन काढण्यासाठी एक सूत्र वापरावे लागते. ते सूत्र मी तुम्हाला सांगतो. ह्या सूत्रावरून घड्याळाचा किती वाजून किती मिनिटं झाले ह्याचा प्रत्येक कोन निघतो. बघून घ्या. हा कोन, हे सूत्र आहे कोनाचे. तर यम म्हणजे काय? मिनिट. 11/2 वजा 30H. 30H म्हणजे काय? 30 हवर्स. ओके, चला तर आपण हे गणित सोडवूया. आता आपल्याला मिनिटे किती दिली आहेत बघून घ्या. जेव्हा घड्याळ 2:16 अशी वेळ दाखवते तेव्हा घड्याळाच्या काट्यामधील कोन किती अंशाचा असतो? 2:16 म्हणजे आपल्याकडे किती मिनिटे दिली? 16. तर आपण इथं 16 लिहूया यमच्या ठिकाणी. इथं वजा 30 हवर्स किती दिले? 2 इंटू 2. इथे इंटू 2 आहे, सॉरी. आता 2 ने 16ला भाग द्या. 2×2=16. 11/1 नसतो म्हणजे 1 असतो. ओके, वजा 30 आणि इथं 2 हवर्स. 30×2=60. आता ह्या दोघांमध्ये गुणाकार. 11×8=88. 88 वजा 60 किती झाले? 28. 28 अंश कोन आला आपला. हे आपलं आहे फायनल आन्सर. ठीक आहे, तर बघा हा कोन निघाला आपला. जेव्हा घड्याळ 2:16 अशी वेळ दाखवते तेव्हा घड्याळाच्या काट्यामधील कोन 28 अंशाचा असतो. ओके, हे आहे आपलं फायनल आन्सर. आता याच्यावरून दुसरा एक क्वेश्चन विचारतात. ते क्वेश्चन कोणता? म्हणजे दुसरा एक कोन विचारतात. ते कोन कसा काढायचा? टोटल घड्याळाचा कोन किती असतो? इकडे बघा. हे घड्याळ आपलं समजा हे 12, 1, 2 असं काय ते टायमिंग. मिनिट काटा हे तास काटा. हा जो संपूर्ण कोन असतो तो असतो 360 अंशाचा. 360 अंश. आपल्याला दुसरा जर कोन विचारला तर 360 मधून 28 मायनस करायचे तर दुसरा कोन मिळतो आपल्याला. तर 10तून 8 गेले 2, 5तून 2 गेले 3, 3 असेल 3. $332 आला. ओके, तर 332 असतो. हे झालं आपल्या घड्याळाचा कोन काढण्यासाठी. तर हे खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला फायद्याचं ठरेल. धन्यवाद.